न हि ज्ञानेन सदृश्य पवित्रमिहि विद्यते. भगवद्गीता. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. महात्मा ज्योतिराव फुले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहुजन हिताय बहुजन सुखाय. छत्रपती शाहू महाराज. मी देवळा शहराच्या वर्दळीपासून दूर, सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत, डोंगरांच्या विशाल उराशी विसावलेली, धुक्याची शाल पांघरलेली, पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने जागणारी आणि सायंकाळी सूर्यकिरणांच्या सुवर्ण आरतीने न्हावून निघणारी SKD इंटरनॅशनल स्कूल आज माझ्या हृदयातील भावना सांगण्यासाठी तुमच्याशी बोलते आहे. मी केवळ विटांची इमारत नाही, मी लोखंड सिमेंटचा सांगाडा नाही, मी हजारो स्वप्नांचे माहेरघर आहे. मी कष्टकऱ्यांच्या कपाळावरील घामाचे रूपांतर झालेली आशा आहे. मी शेतकऱ्यांच्या खरखरीत हातांनी रेखाटलेले उद्याचे सुंदर चित्र आहे. मी मजुराच्या भाकरीतून वाचवलेल्या पैशांचे पवित्र मंदिर आहे. माझी कथा सुरू होते एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलापासून. नाव संजय कारभारी देवरे. गरिबीने ज्याच्या पायात काटे पेरले, पण ध्येयाने ज्याच्या डोळ्यात तारे चमकलेत. अभावांचे वादळ होते, परिस्थितीचे ऊन होते, संघर्षाचे वनवे होते, पण त्या मुलाच्या मनात एक दिवा जळत होता आणि त्या दिव्याचे नाव होते शिक्षण. शिक्षण शिक्षण. तो शिकला, तो घडला, तो यशस्वी झाला, व्यवसायात नाव कमावले, परंतु स्वतःची भरभराट पाहूनही त्याच्या मनाला समाधान मिळाले नाही. कारण त्याला सतावत होती ग्रामीण भागातील माझ्या मातीतील लेकरांची वेदना. माझ्यासारखी कितीतरी लेकरं आहेत ज्यांच्याकडे बुद्धी आहे, जिद्द आहे, स्वप्न आहेत, पण साधनं नाही. त्यांच्या पंखांना आकाश कोण देणार? आणि त्या क्षणी एका अद्भुत स्वप्नाचा जन्म झाला. पण म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक सामर्थ्यशाली स्त्री उभी असते. जशी ज्योतिरावांना सावित्रीबाई लाभल्या, तशीच देवरे सरांना लाभली एक खंबीर साथ आदरणीय मीनाताईंची. त्या केवळ पत्नी नव्हत्या, त्या स्वप्नांच्या सहप्रवासी होत्या, त्या संघर्षाची सावली होत्या, ध्येयाच्या वाटेवरील दीपस्तंभ होत्या. देवरे सर स्वप्न पाहत होते आणि मीनाताई त्या स्वप्नांना आकार देत होत्या. देवरे सर धावत होते आणि मीनाताई खांद्याला खांदा लावून चालत होत्या. आणि मग तो सुवर्ण क्षण उजाडला. 23 जून 2014. भावडे गावच्या पवित्र भूमीवर शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या पुण्याईने माझा जन्म झाला. त्या दिवशी मी छोटी होते, अगदी लहान, पण माझ्या डोळ्यात आभाळा एवढं स्वप्न होतं. पहिला विद्यार्थी आला, पहिला पालक आला, पहिला शिक्षक आला आणि माझ्या निर्जीव भिंतींमध्ये जणू चैतन्याचे प्राण संचारले. आजही मला आठवतात ती शेतकरी वडील ज्यांनी माझ्या कार्यालयात डोळे पुसत म्हटले होते, माझं आयुष्य गेलं राबण्यात, पण माझा मुलगा साहेब झाला पाहिजे. मला आठवत आहेत त्या माऊल्या ज्यांनी सोन्याची बांगडी मोडून माझी फी भरली आणि म्हणाल्या, आम्ही अडाणी राहिलो चालेल बाबा, पण माझं लेकरू शिकायला हवं. अशा हजारो अश्रूंनी आणि आशांनी माझा पाया भक्कम झाला आहे. आज जेव्हा माझ्या पिवळ्या धमक बस गावोगावी फिरतात, प्रेमाने लेकरांना कुशीत घेतात आणि म्हणतात, चला रे लेकरांनो, ज्ञान मातेच्या अंगणात जाऊया, तेव्हा माझा ऊर भरून येतो. ही लेकरं माझ्याकडे येतात, माझ्या मातीत खेळतात, पाण्यात बागडतात, एकत्र खातात पितात, विविध कलागुणांनी रंगमंचावर नाचतात आणि आनंदाने न्हावून निघत संस्कार शिकतात. ही भारताची सुंदर लेकरे आज मलाच आपली भारत माता मानतात. जेव्हा ती लेकरे माझ्या प्रवेशद्वारातून अशी खेळत बागडत आत येतात, तेव्हा माझ्या भिंतीही असतात, माझे वर्ग उजळतात आणि माझे मैदान फुलून जाते. माझा खरा अभिमान या भव्य इमारती नाहीत. माझा खरा अभिमान आहे माझे शिक्षक. ते फक्त शिकवित नाहीत, ते आयुष्य घडवितात. ते फक्त धडा सांगत नाहीत, ते जगणं शिकवितात. प्राचार्यांच्या डोळ्यात माझ्या प्रगतीची दूरदृष्टी असते, तर शिक्षकांच्या प्रत्येक श्वासात विद्यार्थ्यांच्या उन्नतीची तळमळ असते. ते स्वतःचा वेळ विसरून विद्यार्थ्यांच्या यशातच स्वतःचे सुख शोधतात. आणि माझी लाडकी धाकटी बहीण VKD इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. मी मोठी बहीण, ती धाकटी बहीण.
आमचं ध्येय एक, आमचा श्वास एक आणि दिशा ही एकच, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य. माझे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक, वाहन चालक, वसतिगृह कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक हे सर्व माझे कुटुंब आहेत. जेव्हा ते प्रेमाने म्हणतात ना, ही फक्त शाळा नाही, ही आमची माऊली आहे, त्या शब्दांनी माझ्या प्रत्येक विटेला जगण्याचे सार्थक मिळते. आज माझी लेकरं अमेरिका, लंडन, जर्मनी, रशिया, जपान अशा जगभर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी फोन करून म्हणतो, मॅडम मी इंजिनियर झालो, सर मला मेडिकलला प्रवेश मिळाला, तेव्हा माझ्या भिंतीवर आनंदाचे मोर नाचतात आणि माझ्या हृदयातून शब्द उमटतो, सार्थक 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 झाले. काळाच्या प्रवाहात माझे वय वाढले असेल, पण त्याहूनही अधिक वाढली माझी कर्तृत्वाची उंची. मी असंख्य सूर्योदय पाहिलेत, संघर्ष पाहिलेत आणि यशाचे सोहळे पाहिलेत. कुणी डॉक्टर झाले, कुणी अधिकारी झाले, तर कुणी उत्तम माणूस बनून समाजसेवेचा वसा घेतलाय. जेव्हा ही लेकरं अभिमानाने सांगतात मी एसकेडीचा विद्यार्थी आहे, तेव्हा माझा ताठा आणखीन वाढतो. पण मला अजून थांबायचे नाही, कारण आकाश अजून गाठायचे आहे, अनेक स्वप्नांना अजून पंख द्यायचे आहेत. जोपर्यंत एखाद्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आशा आहे, एखाद्या आईच्या खुशीत स्वप्न आहे, तोपर्यंत हा ज्ञानयज्ञ अखंड सुरू राहील. आज मी कृतज्ञतेने सर्वांसमोर हात जोडते आहे. नेवरे सर, तुमच्या विश्वासासाठी धन्यवाद. मीनाताई, तुमच्या त्यागासाठी धन्यवाद. प्राचार्य आणि गुरुजन हो, तुमच्या तपश्चर्येसाठी धन्यवाद. पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, माझ्या अस्तित्वाचे कारण बदलण्याबद्दल धन्यवाद. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. मी वाढत राहीन, घडत राहीन, संस्कार देत राहीन, कारण मी फक्त एक शाळा नाही, मी आकाशा एवढी विशाल, रावीसारखी निरंतर प्रवाही, वत्सल मायेने विद्यार्थ्यांना घडविणारी, त्यांच्या भविष्याची कारभारी आणि ज्ञान, संस्कार व स्वप्नांचा वारसा पिढ्यानपिढ्या जपणारी संजमिनी आहे, संजमिनी आहे, संजमिनी आहे. जोपर्यंत एका लेकराच्या डोळ्यात शिक्षणाचे स्वप्न जिवंत आहे, तोपर्यंत माझी ही ज्योत अखंड तेवत राहील. मी एसकेडी इंटरनॅशनल स्कूल, माझ्या प्रत्येक लेकरासाठी माझे हृदय सदैव उघडे आहे. ज्ञान, संस्कार, सेवा आणि स्वप्नपूर्ती हाच माझा श्वास, हाच माझा धर्म आहे. विद्याधनम सर्वधनम प्रधानम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, सत्यमेव जयते. धन्यवाद.